श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आहे आषाढी अमावस्या म्हणजे दीप अमावस्या किंवा दिवेधुईची अमावस्या असेही म्हटलं जातं बघा. आज आषाढ महिना समाप्त होत आहे आणि यालाच आषाढी अमावस्या असे म्हणतात. उद्यापासून पवित्र महिना म्हणजेच श्रावण महिना सुरू होत आहे. पण आज आषाढी अमावस्याला खूप महत्त्व आहे बघा. आणि त्याच्यामुळे आज दिवे आपल्या घरात जेवढे काही दिवे असतील तेवढे दिव्यांची पूजा आज केली जाते आणि कणकेचे सुद्धा दिवे केले जातात बघा. आणि त्याचं पण पूजन केलं जातं. आता त्याच्यासाठीच मी तयारी करत आहे बघा. पहिल्यांदा कुठली पण पूजा करताना पहिल्यांदा रांगोळी काढायची, तर मी रांगोळी काढून घेतली आणि एक पाट घेतला आणि त्याच्यावर मी आसन अंथरून घेतलं आहे बघा. आणि त्याच्यावर आपल्याला आसन अंथरून घेऊन त्याच्यावर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत, त्याच्यावर आपल्याला दिवे ठेवायचे आहेत. आणि आधी मी पहिल्यांदा स्वच्छ असे सर्व दिवे स्वच्छ करून घेतले. स्वच्छ करून धरून त्याच्यात वाती त्या घालून घेतल्या आणि तेल ते घालून घेतलं. म्हणजे कसं आपली पूजा लवकर होते. तयारी करून घेतली म्हणजे त्याच्यासाठी मी लवकर म्हणजे अगोदरच ते सर्व तयारी करून घेतली. नंतर आसन मी अंथरून घेतलं आणि त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे म्हणजे प्रत्येक दिव्यावर ठेवायचे. मग त्याच्यासाठी मी तिथं मध्यभागी तांदूळ ठेवले, हळदी कुंकू ते वाहिलं आणि मी ताट ठेवलं. म्हणलं ताटातच सगळे देव ठेवता येईल, त्याच्यासाठी मी दिवे ठेवता येईल त्याच्यासाठी मी मोठं ताट घेतलं बघा. आणि त्याच्यात पण तांदूळ टाकले. तांदूळाचं मी असं छान असं जाडसर असं स्वस्तिक काढलं. म्हणलं थोडं तांदूळ ठेवण्यापेक्षा की नाही असं छान असं स्वस्तिकच काढलेलं बरं. ही पूजा म्हणजे फक्त म्हणजे दिव्यांची नसून बघा, आपल्या घरात जो अंधकार असतो तो घालवण्यासाठी आपल्याला या दिव्याची पूजा पण केली जाते बघा. अंधकारातून प्रकाशाकडे आपलं जीवन जाण्यासाठी या दिव्यांची आपण पूजा करत असतो. घर एकदम प्रकाशमय होत असतं बघा. हे दिवे लावल्यानंतर आपल्या घरात केवढं छान प्रसन्नतेचं वातावरण निर्माण होतं. घरात लक्ष्मी नांदत असते, सुख समृद्धी ऐश्वर्य नांदत असते आपल्या घरात दिव्यांच्या प्रकाशाने. त्याच्यामुळं आज दिव्यांची पूजा केली जाते बघा. आणि याच निमित्तानं आपला श्रावण महिना पवित्र महिना सुरू होत असतो. त्याच्या आधी आपण दिव्यांची तयारी करावी यामागचा हा उद्देश असतो. आता मी सर्व काही दिवे घासून स्वच्छ केलेले आहेत बा. आणि त्याच्यात आता वाती ते घालून ठेवलेले आहेत. आता फक्त तेल घालायला घेतलेलं आहे. आपलं म्हणजे सगळीकडे चिकट होत नाही जर आता आपण असं केलं तर. त्याच्यासाठी मी सगळ्या दिव्यामध्ये आता माझ्याकडं मोठ्या समया होत्या पण ते तिकडच्या घरी आहेत, त्याच्यामुळे इकडं काही आणले नाहीत. आम्ही नोकरीच्या गावाला राहतो ना, त्याच्यामुळं की नाही इकडं काही आणलेलं नाही. जेवढं लागते तेवढंच घेतलेलं आहे. त्याच्यामुळं माझ्याकडे जेवढे दिवे होते ना तेवढेच मी घासून स्वच्छ करून त्याच्यात तेलवात केलेली आहे. आणि हा मी मातीचा एक म्हणजे पंती घेतलेली आहे, ती खूप दिवसापासून वापरते बघा. मी पंचमुखी आहे आणि खूप छान म्हणजे वाटतं बघा. त्याच्यासाठी मी ही एक मध्यभागी पण ठेवत आहे बघा. आता मी मध्यभागी एक प्लेट ठेवली आणि त्याच्यात पण थोडेसे हळदी कुंकू ते वाहिलं. हळदी कुंकू वाहून थोडेसे तांदूळ ते वाहून त्याच्यात पेला ठेवला आणि त्याच्यावर तो दिवा ठेवला. आणि दिव्यांचं सगळीकडं मांडून घेतले बघा दिवे मी. आता माझ्याकडे जास्त फुलं पण नव्हती आणि जास्त असं म्हणजे फुलं पण आणले नव्हते. आम्ही राहतो आता खेडेगावात, त्याच्यामुळं इथं काही फुलं मिळत नाहीत, काही नाही, लांब जावं लागतं त्याच्यासाठी. त्याच्यामुळं मी जेवढे आहेत फुलं ना तेवढ्यामध्ये ॲडजस्ट करून मी पूजा केलेली आहे पहा. मी असं इथं डेकोरेशनसाठी आपलं म्हणजे छान वाटावं म्हणून त्याच्यासाठी मी जास्वंदीची फुलं म्हणजे पानं वापरलेली आहेत बघा. फांद्या असं छान असं सगळीकडनं लावून घेतलं. त्याच्यावर पांढरी फुलं सजावटीसाठी लावली आणि सगळीकडनं बाकीचे दिवे पण मी सगळीकडनं हे केले. आता पहिल्यांदा आपल्याला दिव्याचं पूजन करायच्या अगोदर आपल्याला गणपती, आपण कोणत्याही पूजा करताना पहिल्यांदा आपल्याला श्री गणेशाला नमन करायचं असतं. श्री गणेशांची पूजा करायची असते. त्याच्यामुळं हे झाल्यानंतर दिवा प्रज्वलित केल्यानंतर ना
पूजेच्या आधी दिव्यांची पूजा एका दिव्याची पूजा केली मी आणि नंतरनं बाकीचे दिवे पण लावून घेतले आणि नंतर श्री गणेश त्यांची पण पूजा करून घेतली. पूजा करून घेतल्यानंतर सर्व काही त्या ताटातच ठेवलं. म्हणलं सगळं वेगवेगळं करण्यापेक्षा तुम्ही तुमच्याकडं भरपूर मोठे समय असेल तर वेगवेगळं पण करू शकता. मी सर्व काही एका ताटातच केलेलं आहे पहा. त्याच्यामुळं मला काही जास्त काही वेळ लागलेला नाही आहे. सर्व आता हा मधला दिवा तर मी लावलेला आहे. त्याच्यानंतर बाकीचे दिवे जेवढे होते तेवढे मी आजूबाजूला ठेवून दिले. स्वस्तिकसारखं केलेलं आणि नंतरनं पहा सगळीकडे दिवे लावून श्री गणेशांची मूर्ती मी एकदम मध्यभागी ठेवलेली आहे. त्याला पण हळदी कुंकू, अक्षतांचा हार, पुन्हा लाल फूल, हरळी ते सर्व काही अर्पण करून मी पूजा संपन्न केलेली आहे बघा. आजची अमावस्या ही खूप महत्त्वाची मानली जाते बघा आणि आज पितरांचं स्मरण करायचं असतं आजच्या अमावस्याला. त्याच्यामुळं कणकेचे दिव्यांनी पण आपल्या घरातील दिव्यांची आरती करायची असते. पण आमच्यात पहिल्यापासूनच कणकेचे दिवे करत नाहीत. त्याच्यामुळं मी आज काही कणकेचे दिवे केले नाहीत मी. आणि पहिल्यापासून मी जसं बघते तसं कधीच कणकेचे दिवे करत नाही आहे. ते दिव्यांचीच पूजा केली जाते. त्याच्यामुळे मी काय कणकेचे दिवे केले नाहीत आहे. त्याचीच पूजा केलेली आहे. आणि घरात पितरांची म्हणजे आशीर्वाद मिळावा त्याच्यासाठी आज पितरांसाठी सुद्धा दिवा लावला जातो बघा. आणि तो दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावावा लागतो बरं का. दक्षिण दिशा ही यमाची असल्यामुळे तिकडं तोंड करून आपल्याला लावायचं असतं तो दिवा पण मी हे केला. आणि सगळीकडेच असे दिवे ठेवून मी असं सगळीकडे चारीकडनं 4 दिवे ठेवले, मध्ये एक दिवा ठेवून अशी पूजा मी संपन्न केली पहा. आणि संपन्न केल्यानंतर इकडे खाली इकडे एक दिवा ठेवला आणि आघाडा, हरळी आणि फुलं असं वाहून घेतलं. मध्ये छोटीशी रांगोळी काढली आणि छान अशी आरती केली. आरती केल्यानंतर आपण बघा पुरणाचा स्वयंपाक म्हणजे पुरणपोळीचा पण नैवेद्य दाखवू शकतो किंवा साखर. आपल्या घरात काही गोड असेल तर गोडाचा पण नैवेद्य दाखवला जातो. मी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला होता पहा. आणि दाखवून की नाही छोटीशी रांगोळी काढून ही पूजा संपन्न केली. त्यानंतर मी प्रार्थना करायची आहे. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपक ज्योती नमस्तुते असं म्हणायचं. आणि लक्ष्मी याच्याने बघा आपल्या घरात सुख समृद्धी आणि भरभराट होत असते, ऐश्वर्य नांदत असते, घरात लक्ष्मी मातेचं आगमन होत असतं. त्याच्या पूजा झाल्यानंतर आपण प्रार्थना करायची आहे. घरात नेहमी प्रकाश असू द्या आणि माझं घर प्रकाशाने उजळून निघू द्या आणि माझ्या जीवनातला अंधकार दूर करून माझं जीवन पण प्रकाशमय होऊ द्या. लक्ष्मी माते तुमचा वास माझ्या घरात नेहमी राहू द्या. घरात सुख समृद्धी ऐश्वर्य नांदू द्या अशी प्रार्थना करायची.